वर्गीकरणाला विरोध करताय, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला विरोध करताय, जे राज्यघटनेच्या विचाराला विरोध करताय, जे राज्यघटना आणि बाबासाहेबांच्या विचारानं जे या देशाचं सर्वोच्च न्यायालय आहे त्याला विरोध करण्याचं काम जी मंडळी करताय, तर त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की 6 जुलै 1960ला पहिल्यांदा अनुसूचित जातीतून जे धर्मांतरित झाले, ज्यांचा समावेश 58 ओबीसी मध्ये केला गेला होता, त्यांच्यासाठी पुनश्च अनुसूचित जातीच्या सोयी सवलती द्याव्यात अशा पद्धतीचा शासनानं 6 जुलै 1960ला निर्णय घेतला. आणि तो जी आपल्या माझ्याकडं या ठिकाणी मराठी आणि इंग्रजी दोन्ही याच्यामध्ये माझ्याकडे उपलब्ध आहे. आणि या जीआर नुसार आपल्याला जी अनुसूचित जातीतून जे बौद्ध धर्मामध्ये धर्मांतरित झाले 1958ला शासनाने ज्यांना ओबीसी साठी सवलती जाहीर दिला, तर त्यांच्यासाठी फक्त आणि फक्त या ठिकाणी वैधानिक आरक्षण देण्याच्या अनुषंगाने सूचना केली, संविधानिक नाही. पुन्हा एकदा शब्द ध्यानात ठेवा, शासनाने निर्णय घेतला की वैधानिक सवलती द्या. वैधानिक आणि संविधानिक या दोन बाबी आहेत, तर याच्यामध्ये फक्त वैधानिक सवलती देण्याच्या अनुषंगाने शासनाने तरतूद केली 6 जुलै 60ला, आणि वैधानिक सुविधा देण्यासाठी सवलत केली असून संविधानिक नाही. मात्र ही तरतूद 6 जुलै 1960ला झाली आणि त्याच्यानंतर भारतातली स्वतंत्र भारतातली दुसरी जनगणना 1961ला झाली. माझ्या बांधवांनो, आज ज्या अनुषंगाने जी काही चिकात्मक होते यांची संख्या तेवढी आहे, त्यांची संख्या एवढी आहे. मोघम जे बोलल्या जाते या चळवळीमध्ये काम करणारी जी कोणी अभ्यासक आहे, जे कोणी विचारवंत आहे, जे कोणी नेते आहे, तर त्यांनी आपली वस्तुस्थिती जी काय आहे ती आपल्या समाज घटकाला, आपल्या कार्यकर्त्यांना आपल्यापर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचवली पाहिजे आणि त्यांचं अध्ययन दूर केलं पाहिजे. दुर्दैवाने इथं आरक्षण वर्गीकरणाला विरोध करणारा जो वर्ग आहे तो या ठिकाणी पुचकामी ठरलेला आहे. त्याची ते या ठिकाणी आपल्या समाज बांधवांना, आपल्या समाज घटकांना ते खोटं बोलत आहे. त्यांनी खरं कधी सांगितलं नाही. 6 जुलै 1960ला आपल्याला अनुसूचित जातीच्या सोयी सवलती घेण्याच्या अनुषंगानं, वैधानिक सवलती घेण्याच्या अनुषंगानं महाराष्ट्र सरकारने जीआर काढला. पण सवलती घेण्यासाठी आपल्याला अनुसूचित जातीचा दर्जा नसतानाही शासनाने निर्णय घेतला. अनुसूचित जातीचा दर्जा नसतानाही, वाक्य बघा, भारतीय राज्यघटनेनुसार अनुसूचित जातीचा दर्जा उपलब्ध नसतानाही सरकारनं, महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला. मात्र किमान वैधानिक सवलती घेण्यासाठी पुन्हा मग या ठिकाणी 1 ऑक्टोबर 1962ला या ठिकाणी शासनानं यांना अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र देण्याचा शासन निर्णय घेतला. त्यानंतर या ठिकाणी 21 मार्च 1979ला पुन्हा एकदा सवलतीच्या अनुषंगानं आणि जातीच्या दाखल्याच्या अनुषंगाने निर्णय घेतला. त्यानंतर आपल्याला 16 ऑक्टोबर 1985ला महाराष्ट्र सरकारनं या विषयाच्या अनुषंगाने निर्णय घेतला. त्याच्यानंतर आपल्याला 1 नोव्हेंबर 1985ला पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारनं निर्णय घेतला. त्याच्यानंतर 1986ला 6 ऑक्टोबर 1986ला पुन्हा या विषयाच्या अनुषंगाने निर्णय घेतला. म्हणजे ज्यांना अनुसूचित जातीचा दर्जा नाही, ज्यांची संख्या 51ला एसटी मध्ये होती, परंतु 56च्या धर्मांतरामुळे 1961च्या जनगणनेमध्ये जी अनुसूचित जातीमधून कमी करण्यात आली होती, त्या संख्येला वैधानिक अनुसूचित जातीचा दर्जा नसताना वैधानिक सोयी सवलतीसाठी 60 ते 1987 पर्यंत वेगवेगळे डझनभर निर्णय राज्य सरकारने घेतले. त्यावेळेस मात्र या राज्यातला, देशातला आणि चळवळीतला विद्वान असणारा, कायदे पंडित असणारा, बॅरिस्टर असणारा कोणताही माणूस या ठिकाणी बोललेला नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि हे न बोलणं हेच या चळवळीच्या विरोधकांसाठी अडचणीचं काम आहे. कारण ही वस्तुस्थिती आपल्या समाज घटकापर्यंत, आपल्या कार्यकर्त्यांपर्यंत, आपण बाबासाहेबांचे अनुयायी, आपण बुद्ध धर्माचे अनुयायी, आपण राज्यघटनेचे अभ्यासक म्हणून त्यांच्यापर्यंत पोहोचणं आपली नितांत गरज होती. दुर्दैवानं ते झालं नाही. मग 3 जून 1990ला पुन्हा जसा इकडे चमत्कार 56 झाला होता, तसा एक चमत्कार 3 जून 1990ला या ठिकाणी या देशाच्या पार्लमेंटमध्ये सर्क्युलरच्या माध्यमातून केला गेला. आणि मग ज्यांना अनुसूचित जातीचा दर्जा नाही, जे अनुसूचित जातीतून धर्मांतरामुळे 61च्या जनगणनेमध्ये कमी केले, तर त्यांचा समावेश पुन्हा अनुसूचित जातीमध्ये महाराष्ट्रामध्ये करण्यात आला. आता जी मंडळी कायद्याची परिभाषा सांगत असतात, एसटी आयोगाच्या
अनुषंगाने काही विधान करत असतात तर 3 जून 1990 जे अनुसूचित जातीतून बाहेर त्यांना काढलेलं आहे त्यांचा समावेश करताना या देशाच्या या राज्याच्या अनुसूचित जाती जमाती